आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेता कश्मीर महाजनीने प्रेक्षकांचं मन जिंकलंय. फुलवंती या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं. नुकतंच कश्मीरने मिरची मराठीला दिलेल्या मुलाखतीत फुलवंतीबद्दल मोठा खुलासा केलाय. तो म्हणाला की मला वाटतं तो सिनेमा मर्यादित प्रेक्षकांसाठीच बनवला होता. त्या प्रेक्षकांनी तो स्वीकारला, त्यामुळे सिनेमा चालला. माझ्याकरिता तो चाललेलाच सिनेमा आहे. आर्थिक गणित सरळ मांडली तर मी निर्माती प्राजक्ताला प्रत्येक दिवशीचा खर्च विचारला होता. रिलीजपर्यंत एकूण 4 ते 4.25 कोटीचं बजेट झालं होतं. पुण्यातल्या शनिवार वाड्यात घडलेली कथा, महापंडित आणि नाचणाऱ्या बाईमधलं अव्यक्त प्रेम, यात काही दोघांचे रोमॅन्टिक सीन्स नाहीत. म्हणजे पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे, वाशी, डोंबिवली, पनवेल इथले प्रेक्षक कथेला जास्त जोडले जाणार होते. पण फुलवंतीचा रिलीजचा दिवसच गणलेला होता. 9मीला सिनेमा रिलीज झाला. सण असल्याने 9मी आणि दसऱ्याला लोकांनी सिनेमा पाहायला जायला नकार दिला होता. तो खरं तर आमचा पहिला विकेंड होता. पण आपले हे प्रेक्षक 9मी दसऱ्याला बाहेरच पडणार नाहीत. तरी तो माउथ पब्लिसिटीमुळे चालला. सिनेमाची कमाई 7 कोटींच्या घरात होती. ती तेवढीच होणार होती. 9मीच्या रिलीजची चूक झाली नसती तर कदाचित 8 कोटी कमाई झाली असती. पण तरी मर्यादित प्रेक्षकांसाठी 4 कोटीत बनलेला सिनेमा 7 कोटी कमावतो तर तो यशस्वी आहे. सिनेमा ॲमेझॉनवरही खूप चालला. ट्रेलरच लोकांना खूप आवडला. खरं सांगायचं तर फुलवंतीची बरीच गणितं चुकलेली होती. 11 ऑक्टोबरला सिनेमा रिलीज होता. 4 ऑक्टोबरला ट्रेलर आला. ट्रेलर किमान 15 दिवस आधी आउट करायला हवा होता. प्रवीणचं लेखन, सिनेमॅटोग्राफी, गाणी, शास्त्री आणि फुलवंतीचं इक्वेशन हे सगळ्यांना आवडलं. लोकांना सिनेमा आवडला. तसं बघायला गेलं तर प्रमोशनच्या दृष्टीने खूप गणलेला सिनेमा आहे. प्रमोशन जसं व्हायला हवं होतं त्यापेक्षा 65%च झालं. 35% कमी पडलं. अनेक गोष्टी उशिरा झाल्या. प्राजक्ताची पहिली निर्मिती, त्यात तीच फुलवंती, त्यामुळे तिच्यावर खूप प्रेशर होतं. पण मला तिचा अभिमान वाटतो. तिने छान पुढे नेलं. प्राजक्ताची एक चूक आहे ते म्हणजे तिला वेळेचं अजिबात भान नाहीये. माझी प्रमोशन वेळी अनेकदा त्यावरून तिच्यावर चिडचिड व्हायची. ती प्रत्येक ठिकाणी उशीरच लावायची. प्रमोशनला प्रोडक्शनची गाडी असते, त्यामुळे उशीर झाला तर त्यांचा खर्च वाढतो. माझ्या चिडचिडीमुळे मग तिचं उशिरा येणं हळूहळू कमी झालं, असा खुलासा कश्मीरने केलाय. फुलवंती हा सिनेमा तुम्हाला आवडतो का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.